हाय नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला तुमचे वोटर आय डी कार्ड डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही इझिली तुमच्या मोबाईलमधून 2 मिनिटांमध्ये करू शकता। जर तुम्हाला तुमचे वोटर आय डी कार्ड डाउनलोड करायचे असेल तर ते आपण कशा प्रकारे करू शकतो ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। तर चला आपण पाहूया। त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती यायचं आहे। प्ले स्टोअरवरती आल्यानंतर तुम्हाला इथे वोटर हेल्पलाइन हे जे ॲप्लिकेशन आहे तर ते तुम्हाला इथे सर्च करायचं आहे। इथे सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला हे ॲप्लिकेशन इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे। मी ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेले आहे। हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेतल्यानंतर इथे ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड क्रिएट करून इथे तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे मेनू पाहायला मिळतील। तर इथे तुम्हाला खाली बऱ्याच अशा ऑप्शन आलेले आहेत। तर इथे जो तुम्हाला 3 नंबरचा जो ऑप्शन आहे डाउनलोड ईपिक, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन येतील आणि जे इथे पहिल्यांदा तुम्हाला जो ऑप्शन आलेला आहे तर इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जो तुमचा वोटर आय डी कार्डचा जो नंबर असेल म्हणजेच तुमच्या मतदान ओळखपत्र जे आहे तर त्याचा जो एपिक नंबर आहे तर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। आणि त्यानंतर तुमचा जो इथे स्टेट आहे तर तो स्टेट तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। स्टेट इथे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन देईल फेच डिटेल्स, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल, तर तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर चला आपण इथे OTP आता टाकून घेऊया। इथे OTP टाकल्यानंतर तुमचे जे वोटर आय डी कार्ड आहे तर ते तुम्हाला इथे शो होईल। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे जे वोटर आय डी कार्ड डाउनलोड होऊन तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला हे जे वोटर आय डी कार्ड आहे तर हे इथून तुम्ही डाउनलोडही करू शकता किंवा व्हॉट्सअपला शेअरही करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही घरी बसल्या अगदी इझिली 2 मिनिटांमध्ये तुमचे जे वोटर आय डी कार्ड आहे तर ते तुम्ही इथे डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।